नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे 25 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी एक तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेचे नाव काय आहे? आणि त्याचे पर्याय होते निसार, आदित्य एल-1, होरायझन आणि हायाबुझा 1. तर याचं योग्य उत्तर आहे निसार. लक्षात ठेवा, नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेचे नाव आहे निसार. मी काल ही संपूर्ण बातमी कव्हर केलेली आहे. तुम्ही हवं तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. तर आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 25 जुलै 1997 रोजी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर कोल्हापूर संस्थानामध्ये त्यावेळेचे छत्रपती शाहू महाराज यांनी हा निर्णय घेतलेला होता. खूप महत्त्वाचा आणि एक दूरदर्शी असा हा निर्णय होता. 25 जुलै 1997. त्यानंतर 25 जुलै 1856 रोजी विधवा पुनर्विवाह कायदा अंमलात आलेला होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये हा कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली होती आणि त्याचं वर्ष होतं 1856 आणि दिवस होता आजचा म्हणजेच 25 जुलै 1856. त्यानंतर 25 जुलै 1997 रोजी के.आर. नारायणन हे भारताचे 10वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले. त्यासाठी ही वन लाइनर म्हणून फॅक्ट खूप महत्त्वाची आहे. पहिले मल्याळी राष्ट्रपती आणि भारताचे 10वे राष्ट्रपती हे के.आर. नारायणन आजच्या दिवशी बनलेले होते. त्यानंतर 2007 साली म्हणजे आजच्याच दिवशी 25 जुलै 2007 साली भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील ह्या बनलेल्या आहेत. ही देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर श्रीमती प्रतिभा पाटील आणि या 2007 साली बनलेल्या आहेत आजच्याच दिवशी. 25 जुलै 1875 रोजी ब्रिटिश भारतीय वन्यजीव तज्ञ आणि शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म झालेला आहे आणि ही देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे कारण यांच्या नावावर एक अभयारण्य देखील आहे. त्यानंतर 25 जुलै 1978 रोजी जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राउन यांचा इंग्लंड येथे जन्म झालेला आहे. टेस्ट ट्यूब बेबीबद्दल आपण सायन्समध्ये वाचलेलंच असेल आणि जगातील पहिला टेस्ट ट्यूब बेबी हा लुईस जॉय ब्राउन यांचा जन्म 1978 साली झालेला आहे. त्यानंतर 25 जुलै 1880 रोजी समाजसुधारक आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे आजचा दिवस हा त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, हे एक खूप मोठे समाजसुधारक आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेले आहेत आणि आपल्या वाचनात देखील हे आलेलेच असतील. ग. वा. जोशी असे ते आणि त्यांच्या नावावर सार्वजनिक काका म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत आणि आपल्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी होती. तर हे होते आजचे दिनविशेष. अतिशय महत्त्वाचे आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट होता हा. तर सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य अभियान. नुकतेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या अभियानाची घोषणा केलेली आहे. GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य योजना ही लवकरच राबविण्यात येणार आहे असे त्यांनी नुकतेच घोषणा केलेली आहे. GBS हा आजार नुकताच पुण्यामध्ये याचा उद्रेक झालेला होता आणि हा पिण्याच्या अशुद्ध पाण्यामुळे या आजाराचा प्रसार झालेला होता. ग्रामपंचायत आणि आरोग्यसेवक यांनी एकत्रितपणे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करतील या अभियानांतर्गत आणि चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर बक्षीस देखील देण्यात येईल. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात घ्या आगामी काळामध्ये यावर प्रश्न देखील विचारला जाईल आणि आपल्यासाठी सध्यासाठी ह्या अभियानाचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य अभियान. त्यानंतर नुकतेच आता केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक बिल लोकसभेत मांडलेले आहे. तर त्या बिलाचं नाव आहे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक. BCCI आता या विधेयकामुळे आता कायदेशीर चौकटीत येण्याचं शक्यता आहे. BCCIला नॅशनल स्पोर्ट्स बोर्डची मान्यता घेणे बंधनकारक असणार आहे. नॅशनल स्पोर्ट्स बोर्डवर आपण आता पाहणारच आहोत. परंतु आता राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकामुळे आता BCCI देखील आता कायदेशीर चौकटीत येणार आहे. BCCI एक स्वतंत्र बॉडी आहे. परंतु आता या विधेयकामुळे आता ती स्वतंत्र बॉडी तर राहीलच, परंतु त्यावर आता एक नियंत्रण असणार आहे. सरकारी निधी न घेताही देशाच्या कायद्यांचे पालन आता या विधेयकाअंतर्गत करावे लागणार आहे. निवडणूक, खेळाडूंची निवड व वादांचे निवारण हे राष्ट्रीय क्रीडा लवाद आता करणार आहे. या विधेयकाअंतर्गत याच लवादामार्फत आता हा निर्णय घेण्यात येईल आणि लवादाचे निर्णय अंतिम राहतील आणि याविरोधात फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच आव्हान शक्य होईल.
यामध्ये महत्त्वाचा बदल असा आहे, तर प्रशासकांची निवडणूक आणि त्या निवडणुकीची वयोमर्यादा 70 ऐवजी 75 वर्ष केली जाईल. नुकतेच बी-सी-सी-आयचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे, रॉजर बिन्नी यांचं वय 70 वर्ष झालेलं आहे आणि आता त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी म्हणजे आता त्यांची टर्म आता 75 वर्ष म्हणजे त्यांच्या वयाच्या 75 वर्षापर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यांची टर्म कदाचित आता लांबवली देखील जाईल. आणि हे एक ऐतिहासिक पाऊल देखील समजले जात आहे. बी सह सर्व क्रीडा संस्था आता उत्तरदायी आणि पारदर्शक होणार आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की नॅशनल स्पोर्ट्सची मान्यता घेणे बंधनकारक आहे. नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड काय आहे? तर याचे जे अध्यक्ष आहेत, हे केंद्र नियुक्त असतात आणि याचे जे सदस्य आहेत, हे कॅबिनेट किंवा क्रीडा सचिव असतील. साईचे महासंचालक देखील यामध्ये सदस्य असतील. 2 क्रीडा प्रशासक या अंतर्गत असणार आहेत. त्या 2 क्रीडा प्रशासकामध्ये पूर्वाध्यक्ष किंवा सचिव किंवा कोषाध्यक्ष असतील आणि एक प्रतिष्ठित खेळाडू देखील असेल. म्हणजे जो खेळाडू खेलरत्न, अर्जुन किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता असेल. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक हे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत मांडलेले आहे. जर ते संमत झाले, तर त्याविषयीचा एक सविस्तर असा कायदा आपल्या समोर येईलच आणि त्याविषयी मी एका व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल. त्यानंतर पुढची एक डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची अशी बातमी म्हणजे समुद्र प्रचेत जे गोव्यामध्ये आता जलावरण करण्यात आलेलं आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने म्हणजे GSL याने भारतीय तटरक्षक दलासाठी तयार केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रचेत याचे गोव्यातील वास्को द गामा येथील शिपयार्डमध्ये जलावरण करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, समुद्र प्रचेत हे प्रदूषण नियंत्रण जहाज असणार आहे आणि हे स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे आणि हे दुसरे आहे. पहिले कोणते आहे मी हे पुढे सांगेलच तुम्हाला. परंतु लक्षात घ्या, या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव आहे समुद्र प्रचेत. या जहाजाची लांबी 114.5 मीटर असून रुंदी 16.5 मीटर आहे. हे जहाज 14 अधिकारी आणि 115 खलाशी यांच्या सहाय्याने चालवले जायचे. समुद्र प्रचित नावाचे 2 प्रदूषण नियंत्रण जहाजाच्या मालिकेतील हे दुसरे जहाज आहे. समुद्र प्रताप या पहिल्या जहाजाचे गेल्या वर्षी जलावर्तन करण्यात आलेले होते. लक्षात घ्या, पहिले जहाज होते समुद्र प्रताप आणि दुसरे आहे म्हणजे जे आता नुकतेच जलावतरण करण्यात आलेले आहे ते म्हणजे समुद्र प्रचेत. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची अशी बातमी आणि तो एक अहवाल जाहीर समोर आलेला आहे. रँडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च 2025. आता यासाठीच्या टॉप कंपन्या या अहवालाअंतर्गत आता समोर आलेल्या आहेत. यातील टॉप कंपन्या आहेत. प्रथम क्रमांक मिळालेला आहे टाटा समूह म्हणजे टाटा ग्रुपला. त्यानंतर दुसरे स्थान आहे गुगल इंडियाला आणि तिसरे स्थान आहे इन्फोसिसला. आणि याची पुढील जी क्रमवारी आहे यानंतरचे क्रमांक आहेत सॅमसंग इंडिया, JP मॉर्गन चेस, IBM, विप्रो, रिलायन्स, डेल व 10व्या स्थानी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ही स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमेव बँक आहे या क्रमवारीतील. लक्षात घ्या, रँडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च 2025 या अहवालाचे हे कंपन्या आहेत. या अंतर्गत या अहवालामध्ये काही विशिष्ट बाबी देखील समोर आलेल्या आहेत, की नोकरी निवडताना महत्त्वाचे घटक आता समोर आले लोक जे आहेत ते कोणत्या घटकांचा विचार करतात, तर काम जीवन म्हणजे संतुलन असायला हवे. म्हणजे कामाचा आणि आपल्या जीवनाचा एक योग्य संतुलन असण्यास प्राधान्य देण्यात येते आहे. त्यानंतर आकर्षक पगार व लाभ देखील विचार केला जातो आणि समतेची संधी देखील विचारात घेतली जाते. असे या अहवालामध्ये आता नमूद करण्यात आलेले आहे. आणि टाटा समूह आघाडीवर का आहे? तर आर्थिक स्थिरता या टाटा समूहाअंतर्गत देण्यात येते. त्यानंतर करिअर प्रगतीची संधी देखील देण्यात येते. कंपनीची प्रतिष्ठा देखील या अंतर्गत देण्यात येते. म्हणजे कंपनीची प्रतिष्ठा देखील विचार करतात आणि याचाच विचार करून टाटा समूह हा आता आघाडीवर बनलेला आहे. अन्य लक्षवेधी बाबी या अहवालामध्ये काही सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे 38% लोकांनी मागील 6 महिन्यांमध्ये नोकरी बदलली आहे. यामध्ये जेन जे लोक आहेत हे जास्त प्रमाणात आहेत. म्हणजेच 38% लोकांनी मागील 6 महिन्यात नोकरी बदलली आहे. आय-टी आणि आय-टी सेवा आणि GCC हे सर्वाधिक आकर्षक क्षेत्र ठरलेले आहे. एआयचा वापर आता वाढलेला आहे. म्हणजेच 5 पैकी 3 कर्मचारी हे एआयचा वापर करतात आणि 90% कर्मचारी हे कौशल्य प्रशिक्षण अपेक्षित करतात. तर असे या अहवालामध्ये नमूद केलेले आहे. तर लक्षात घ्या, रँडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च यामध्ये पहिला क्रमांक आहे टाटा समूह, दुसरा आहे गुगल इंडिया आणि तिसरा आहे इन्फोसिस. आता पुढची आणि खूप महत्त्वाची अशी बातमी म्हणजे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. दरवर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो आणि अतिशय मान्यवर व्यक्तींना हा दिला जातो आणि आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने देखील हा महत्त्वाचा आहे. तर नितीन गडकरी यांना आता 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे हा दिला जाणारा प्रतिष्ठित 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे जे वितरण आहे हे 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळकांच्या 105व्या पुण्यतिथीला करण्यात येईल. मागील पुरस्कारार्थी यातील महत्त्वाचे आहेत ते म्हणजे 2024 साली सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. 2023 साली नरेंद्र मोदी आणि 2022 साली टेसी थॉमस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने मागील पुरस्कारांबद्दल देखील विचारले जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. या पुरस्काराची जी स्थापना आहे ही 1983 साली झालेली आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टिळक कुटुंबीय व समिती यांतर्फे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय पातळीवर समाजकार्य व राष्ट्रसेवा करणाऱ्या व्यक्तीचा यामार्फत गौरव केला जातो. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजचा आता आपण प्रश्न एक पाहून घेऊया. 2023 सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार कुणाला जाहीर झालेला आहे? लक्षात घ्या. प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. 2023 सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार कुणाला जाहीर झालेला आहे? मी नुकताच 2025 साली जो जाहीर झालेला पुरस्कार आहे याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि मागील पुरस्कारांबद्दल देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. पर्याय क्रमांक 1 आहे सायरस पूनावाला, पर्याय क्रमांक 2 आहे नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 3 आहे टेसी थॉमस आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुधा मूर्ती. तर याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगायचं आहे. तर 2023 सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार कुणाला जाहीर झालेला आहे? हा आजचा प्रश्न आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTube सोबतच Telegram, WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.